जगादिरोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुभ्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपले वाग्भट वाचन रोजचं म्हणजे सोमवार आणि शुक्रवार असं करत असताना वेगवेगळ्या अध्यायांच्या बरोबरीने आता आपले 13 अध्याय हे पूर्ण झालेले आहेत आणि 13 अध्यायांमध्ये आपण बघितलं की दोष धातू मल आणि त्याच्यानंतर वेगवेगळे दोष धातू मल म्हणजे वात पित्त कफाचे उपक्रम या दृष्टीने पूर्ण या इथपर्यंत आपला पोर्शन म्हणण्यापेक्षा वाचन झालेलं आहे. आणि आता ह्याच्या पुढे जो अध्याय आहे तो आहे द्विविधोपक्रमणीय. विविध उपक्रमणीय याच्यामध्ये शब्दच येतो बघा. अथा तो द्विविधोपक्रमणीय अध्यायं व्याख्यास्यामः इति हस्माहुरात्रेयादयो महर्षयः. अथ अतः अथ यानंतर अतः आता यानंतर म्हणजे कशानंतर तर 13व्या अध्यायानंतर. मग 13वा अध्याय कशाचा तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की हा अध्याय कशाचा आहे तर बेसिकली हा अध्याय जो आहे तर तो वेगवेगळ्या दोषांच्या चिकित्सेचा अध्याय बघितला आपण बरोबर. या दोषांच्या चिकित्सेचा अध्याय झाल्यानंतर आता म्हणजे आता दोषांची चिकित्सा झाली ती बघितली आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे कळतंय की आता त्याच्या पुढे आपण काय बघायचं आहे तर द्विविध उपक्रम. 2 प्रकारचे उपक्रम. मग हे उपक्रम कुठले तर ते आता आपण बघणार आहोत. मग आता ह्या उपक्रमांचा द्विविध असं का म्हटलेलं असेल हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. तर 2 प्रकारचा उपक्रम ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे बरोबर. कुठला तर लंघन आणि बृहण. तर त्यात आपण पुढे बघणारच आहोत. पण लंघन आणि बृहण हे म्हणत असताना 2च विशेष का. आता 3 दोषांची चिकित्सा बघितली मग 2ची काय चिकित्सा आहे तर याचं महत्व जे आहे ना तर त्याचा एक हे आपल्याला बघायला मिळतो की सोम आणि सूर्य हे 2 शक्ती निसर्गामध्ये आहेत बरोबर. म्हणजेच कुठली तर एक सोमात्मक शक्ती की जी आपल्या शरीराचं बृहण करते आणि दुसरी सूर्यात्मक शक्ती ती कुठली तर जी आपल्या शरीरामध्ये कन्वर्जन करते किंवा परिणमन करते. मग हे जे आहे हे लंघन या स्वरूपामध्ये आलेले आहे आणि म्हणून बृहण आणि लंघन हे 2 उपक्रम आता 3 उपक्रम झाल्यानंतर म्हणजे वातपित्त कफांचे उपक्रम झाल्यानंतर आता आम्ही सांगतो असं म्हणून ह्या संपूर्ण अध्यायाची सुरुवात होत आहे. सो आता तो द्विविधोपक्रमणीयम अध्यायम व्याख्यास्यामः इति हस्माहु रात्रेयादयो महर्षयः. आत्रेयादी महर्षींनी असं सांगितलं आहे. काय आहे तर उपक्रम्यस्य हि द्वित्वात् द्विधैवोपक्रमो मतः. आता हा शब्द कसा आहे बघा. उपक्रम्यस्य क्रम्य उपक्रम्य म्हणजे ज्याच्यावर उपचार करायचे तो उपक्रम्य. म्हणजे आपण म्हणतो ना की हा ब्रूह्य आहे का म्हणजे बृहण देण्यायोग्य आहे का. तो उपक्रम्य म्हणजे उपक्रम करण्यायोग्य आहे का. म्हणजे आता हे जे उपक्रम आपण करणार तर ते किती प्रकारचे उपक्रम तर 2 प्रकारचे हे उपक्रम असतात आणि म्हणून उपक्रम्य 2 प्रकारचा की जो बारीक आहे किंवा ज्याचं लंघन झालेलं आहे आणि दुसरा की ज्याचं संतर्पणा नाही तर अपतर्पण झालेलं आहे. असे जे 2 उपक्रम्य म्हणजे ज्याच्यावर चिकित्सा करायची असे 2 असल्यामुळे काय आहे उपक्रम्यचे ही द्वित्वात उपक्रम्य लोकांचं द्वित्व आहे आणि म्हणून द्विवैधोपक्रमो मतः. उपक्रम हा द्विविधा मतः. वेगवेगळे हे 2 उपक्रम सांगितलेले आहेत. मग हे 2 उपक्रम कुठले तर एकच संतर्पणः तत्र द्वितीयश्च अपतर्पणः. 2 प्रकारचे उपक्रम का तर उपक्रम्य सुद्धा 2 प्रकारचे आहेत म्हणून. आता हे उपक्रम्य 2 प्रकारचे कुठले ते आपण बघितलं की जो संतर्पणातनं झालेला आहे आणि दुसरा की जो अपतर्पणातनं झालेला आहे. म्हणजे ज्याला संतर्पण झालंय आणि ज्याला अपतर्पण झालंय असे हे 2 असल्यामुळं त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा राहतो की त्याचं द्विविधत्व असल्यामुळं काय आहे तर उपक्रम सुद्धा म्हणजे चिकित्सा सुद्धा 2 प्रकारची. मग ती कुठली एक हा संतर्पण. हा एक चिकित्सा ती म्हणजे संतर्पण आणि दुसरी चिकित्सा ती म्हणजे अपतर्पण. म्हणजे संतर्पण आणि अपतर्पण ह्या 2 चिकित्सा आता या ठिकाणी पुढे वर्णन केल्या जाणार आहेत. आतापर्यंत आपण जे बघितलं ना मागच्या अध्यायामध्ये ते काय काय बघितलं
तर त्याच्यामध्ये आपण हे बघितले, 3 उपक्रम बघितले. वाताचा वेगळा बघितला, पित्ताचा वेगळा बघितला, कफाचा वेगळा बघितला. पण वात, पित्त, कफ हे जरी बरोबर असलं तरी सुद्धा एक महत्वाचा भाग इथे जो राहतो ना, तो म्हणजे 2 प्रकारची चिकित्सा. मग ही 2 प्रकारची चिकित्सा कुठली? तर उपक्रम 2 प्रकारचा, लंघनीय, गृहणीय आणि म्हणून संतर्पण आणि अपतर्पण हे 2. एकच संतर्पणः तत्र द्वितीयः च अपतर्पणः. ओके. सो हे पाहिल्यानंतर आता गृहणो लंघनश्चेति तत्पर्यायौ उदाहृतौ. तत्पर्याया उदाहृतौ एचोयवायवः संधी आहे. हे 2 प्रकारचे कसे? तर एक आहे तो गृहण आहे आणि एक आहे तो लंघन आहे. मग जो गृहण आहे आणि लंघन आहे असं म्हणत असताना ह्याचे पर्याय पण 2 आहेत, संतर्पण, अपतर्पण, आणि त्यालाच आपण गृहण आणि लंघन असेही म्हणणार आहोत. म्हणजे पर्यायी शब्द त्याचे सांगितले. ओके. एकच संतर्पण असतं तर द्वितीयश्चापतर्पणः. ओके. त्याच्यानंतर आता ह्याच्या पुढे आपण बघतो, गृहणो लंघनश्चेति तत्पर्याया उदाहृतौ. गृहणै यत् बृहत्वाय. गृहण म्हणजे काय? की जे बृहत्वासाठी म्हणजे शरीर मोठं करण्यासाठी जे प्राकृत आहे तर त्याला आपण गृहण असं म्हणणार आहोत. ओके. आणि लंघनम लाघवाययत. लंघन म्हणजे काय? की जे लंघन म्हणजे बारीक लाघव करण्यासाठी उत्पन्न जे केलं जातं ते म्हणजे लंघन. सो गृहणम, लंघनम हे 2 प्रकार सांगितले. आणि गृहणम यत् बृहत्वाय, लंघनम लाघवायच. लंघन जे आहे ते लाघव उत्पन्न करण्यासाठी म्हणून केलं जातं. गृहण जे आहे ते बृहत्व, मोठेपणा, शरीर विकसित होणं, वाढणं याच्यासाठी केलं जातं. त्याच्यानंतर गृहणम यत् बृहत्वाय, लंघनम लाघवाय देहस्य. आता हे कोणाचं करायचं सगळं? तर देहाचं करायचंय आणि म्हणून देहस्य. आता हे देहाचं करत असताना गृहण आणि लंघन हा विचार करत असताना काय आहे तर भवतः प्रायो भौमापमितरत्यचे स्नेहनं रूक्षणं कर्म स्वेदनं स्तंभनञ्चयत्. भवतः प्रायः भौम आप इतरः च ते. भौम आणि आप, सगळ्यात महत्वाचं गृहण द्रव्य ही जी आहे ती भौम आणि आप म्हणजे भूमी आणि वायू, भूमी आणि जल या 2 प्रमुख महाभूतांशी संबंधित आहेत. म्हणजे गृहण करायचं असेल तर आपल्याला पृथ्वी आणि आप महाभूतात्मक काम करायचंय. आणि लंघन करायचंय तर इतरच्यते. भौम आप इतरच्यते, भौमापतरच्यते असं म्हटलेलं आहे. भौम आप आणि इतरच्य कुठले? पृथ्वी, आप झालं, तेज, वायू, आकाश हे 3 जे आहेत ते लंघन करणारे आणि पृथ्वी आणि आप हे जे 2 आहेत ते गृहण करणारे. तो गृहणं यत् बृहत्वाय, लंघनं लाघवाय च देहस्य भवतः प्रायो भौमापमितरच्यते स्नेहनं रूक्षणं कर्म स्वेदनं स्तंभनञ्चयत् भूतानां तदपि द्वैध्यात् द्वितयन्नातिवर्तते. आता ह्याच्यामध्ये स्नेहन आणि रूक्षण हे 2 कर्म सांगितले. त्याच्यानंतर स्वेदन आणि स्तंभन ही एक जोडी सांगितली. भूतानां तदपि, ह्या सर्व पंचमहाभूतांमध्ये तदपि द्वैध्यात हे विविधत्व आहे भूतांचा. महाभूत जी आहेत ना ती ही जी 2 आहेत ती गृहण करणारे आहेत, उरलेली 3 आहेत ती लंघन करणारे आहेत. आणि असं असल्यामुळं स्नेहन, रूक्षण हे 2 एक जोडी आली की जी परस्पर विरोधी आहे. दुसरी स्वेदन आणि स्तंभन ही विरोधी जोडी आली. तर स्नेहन आणि रूक्षण म्हणजे कसं बघा. तर आता स्नेहन म्हणत असताना तिथे पुन्हा पृथ्वी आप महाभूताची द्रव्य आहेत आणि ही स्नेहन करणारी पृथ्वी आप महाभूताची जी द्रव्य आहेत त्याच्यामुळं काय होणार आहे तर गृहण होणार आहे. आणि दुसरं सांगितलंय रूक्षण. रूक्षण काय तर तेज, वायू, आकाश याच्यामुळे रूक्षण होणार आहे. आणि म्हणून गृहणम आणि लंघनम तसंच स्नेहनम आणि रूक्षणम ह्या दृष्टीने आलेले आहेत. आणि स्वेदन आणि स्तंभन पुन्हा त्याच अर्थाने आले. स्वेदन जे आहे ना तर त्या शरीरामध्ये स्वेदन उत्पन्न करणं, उष्णता, म्हणजे 3 पुढची महाभूत अग्नी, वायू आणि तेज, अग्नी, वायू आणि आकाश याच्यामुळं होणार आहे ते स्वेदन. आणि स्तंभन हे पुन्हा पृथ्वी आणि आप या दोघांनी होणार आहे. असं असल्यामुळं भूतानां तदपि द्वैध्यात द्वितयन्नाति वर्तते. पंचमहाभूत जरी 5 असली तरी त्याचे मूळ जे 2 आहेत ना गोष्टी ते म्हणजे सौम्य आणि उष्णता. ते सौम्यत्व आणि उष्णता
आणि असं असल्यामुळं तिसरं द्वितयन ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही नसतं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून भूतानां तदपि द्वैध्यात द्वितयन नाते वर्तते. आता याच्यामध्ये भूतानां तदपि द्वैध्यात द्वितयन नाते वर्तते असं म्हणतात. पंचमहाभूत जी आहेत ना तीच प्रमुखांनी दोनच पद्धतीने काम करतात, एक तर लंघन करतील किंवा गृहण करतील. आणि म्हणून त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ह्याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. आणि म्हणून पंचमहाभूत जरी असली तरी त्याचा परिणाम जो आहे ना आपल्याला, तर तो मिळत असताना विशेषत्वानी लंघन आणि गृहण असाच हा परिणाम मिळणार आहे. तर भूतानां तदपि द्वैध्यात द्वितयन नाते वर्तते. शोधनं शमनं चेति द्विधा तत्रापि लंघनम. आता शोधन आणि शमन हे लंघनाचे दोन प्रकार सांगितले. मग आता पहिल्याबद्दल सांगतात. पहिलं कुठलं आहे तर स्नेहनम रुक्षणम कर्म स्वेदनम स्तंभनंचयत भूतानां तदपि द्वैध्यात द्वितयन्नाति वर्तते. आणि मग आता हे जे पहिलं आहे गृहण आहे, तर त्या गृहणाचे प्रकार कुठले, शोधनाचे शमनाचे दोन प्रकार अशा पद्धतीने ते सांगतात. आता लंघनाचे प्रकार पहिल्यांदा वर्णन करतात. मग त्याच्यामध्ये लंघनाच्या प्रकारांमध्ये शोधनम शमनंचेति द्विधा तत्रापि लंघनम. लंघनाचे दोन प्रकार, शोधन आणि शमन. आता हे शोधन आणि शमन हे लंघनाचे प्रकार सांगितले. मग आता शोधन म्हणजे काय आणि शमन म्हणजे काय हे पुढे दिलेलं असणार. म्हणजे सगळ्यात पहिलं महत्वाचं काय सांगितलं की ज्या शरीरावरती आपल्याला चिकित्सा करायची आहे ते शरीर जे आहे ना ते दोन पद्धतीने बनलेले आहे. एक तर ते गृहण झालेलं आहे किंवा त्याचा अपतर्पण झालेलं आहे किंवा लंघन झालेलं आहे. आणि म्हणून चिकित्सा जी आहे ते गृहण झालेलं असेल तर लंघन चिकित्सा करायची, आणि जर का त्या शरीराचं लंघन झालेलं असेल तर गृहण चिकित्सा करायची. मग ह्या दोघांच्या व्यतिरिक्त नाही. आणि मग त्याच्यातली पहिली दोन महाभूत म्हणजे पृथ्वी आणि आप हे गृहण करणारे, तेज वायू आकाश हे शरीराचं लंघन करणारे. आणि मग ह्यामध्ये पुन्हा लंघन करणारी जी द्रव्य आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, शोधनम शमनम चेति द्विधा तत्रापि लंघनम. शोधन आणि शमन हे दोन लंघनाचे प्रकार झाले. आता ह्या लंघनाच्या प्रकारांमध्ये यदिरेत बहिर्दोषां पंचधा शोधनंच. आता हे जे शोधन सांगितलं म्हणजे लंघन आणि गृहण बघितलं. लंघन आणि गृहणामध्ये लंघनाचे प्रकार बघतोय. मग लंघनाच्या प्रकारांमध्ये शोधन आणि शमन हे दोन प्रकार आले. मग आता शोधन म्हणजे काय तर यद इरयेत बहिर्दोषां, जे शरीरातल्या दोषांना बाहेर काढून टाकतं. पंचधा शोधनंतु तत्, हे 5 प्रकारचं आहे आणि त्याला शोधन असं म्हटलं जातं. यद इरयेत, इरयेत म्हणजे बाहेर घालवणं, काढून टाकणं या अर्थाने. यद इरयेत बहिर्दोषां, दोषांना बहिही इरयेत पंचधा शोधनं च तत्, हे 5 प्रकारचं जे आहे ते शोधन आहे. मग हे 5 प्रकार कुठले तर निरुहो वमनंकाय शिरोरेकोस्र विस्फुते. निरुह वमन काय, काय शिर, काय विरेचन शिरो विरेचन या अर्थाने निरुहम वमनंकाय शिरो रेकोस्र विसृती. निरुहो वमनम कायरेक, त्याच्यानंतर शिरोरेक म्हणजे नस्य, आणि अस्र विसृती म्हणजे काय म्हणू आपण ज्याला रक्तमोक्षण. तो हे त्याचे 5 प्रकार झाले. थोडक्यात काय, निरुह वमन, निरो म्हणजे बस्ती झाला, वमन, त्याच्यानंतर काय विरेचन म्हणजे विरेचन, त्याच्यानंतर शिरो विरेचन म्हणजे नस्य, आणि अस्र विसृती म्हणजे रक्तमोक्षण. म्हणजे हे 5 प्रकार इथे सांगितले. मग आता इथेपर्यंत आपण काय काय बघितलं, लंघन आणि गृहण. त्याच्यामध्ये लंघनाचे 2 प्रकार, शोधन आणि शमन. मग त्या शोधनाचे 5 प्रकार, त्याच्यामध्ये 5 पंचकर्म, राईट. मग आता हे करत असताना लंघन करायचंच आहे आपल्याला, परंतु दोषांना बाहेर नाही काढून टाकायचंय. मग अशा वेळेला काय करायचं आहे तर न शोधयति यद दोषान समानोद्गीरयत्यपि समीकरोति विषमान शमनं तच्च सप्तधा. न शोधयति यद दोषान, जे दोषांना न शोधयति शोधन करत नाहीत, परंतु काय होतं समान उदीरयत्यपि, समदोषांना विकृत न करता, समान न उदीरयत्यपि, समान न ला न आहे, डबल न आहे, राईट. सो समान नोद्दीरयत्यपि, न उद्दीरयत्यपि म्हणजे समदोषांना उदीरण न करता, न शोधयति यद्दोषान, जे दोषांचं शोधन करत नाही, आणि समीकरोति विषमान, जे विषम दोषांचं समीकरण करतं, जे समत्वाला आणतं, हे काय आहे तर हे शमन. आणि त्याचे प्रकार काय तच्च सप्तधा. आता शोधन आणि शमन असं बघत असताना हे कशाचे प्रकार आहेत, लंघनाचे. मग शमन शोधन म्हणजे काय, त्याचे 5 प्रकार बघितले. कुठले तर
जे आपण बघितलं त्याच्यामध्ये यद इरयद बहिर्दोषां पंचधा शोधनंच तत् निरुहो वमनंकाय शिरोरेकोस्र विस्मृती. मग आता हे झालं शोधन, त्याच्यानंतरचं आहे ते शमन. आणि शमन कुठलं तर न शोधयती यद दोषान, यद दोषान न शोधयते, जे दोषांचं शोधन करत नाही. आणि समान न उद्दीरयत्यपि, समदोषांचं उदीरण सुद्धा करत नाही. परंतु समीकरोति विषमान, विषम दोषांना सम करतं ते जे आहे ते म्हणजे शमन चिकित्सा. ओके, म्हणजे शमन चिकित्सेचे 3 भाग झाले. एक तर समदोषांना उदीरण नाही करायला पाहिजे, म्हणजे समदोष हल्लेत असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, दोष शरीरातनं बाहेर गेलेत असंही नाही व्हायला पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा भाग, तरी सुद्धा विषम दोष आहेत ते समावस्थामध्ये यायला पाहिजेत, हा भाग व्हायला पाहिजे. हे 3 जिथे अचीव केलं जातं तर त्याला शमन चिकित्सा असं म्हणतात. म्हणजे नुसतंच पित्त वाढले म्हणून पित्त वाढलेलं असताना पित्त कमी करायला औषधं दिली आणि अगदी कमी झाला असं अपेक्षित नाही. मग जे सम होतं ना त्याला समच ठेवायचंय, त्याला डिस्टर्ब नाही करायचं. परंतु जे बिघडलेलं आहे त्याला दुरुस्त करायचं आहे, हे जे आहे त्याला शमन असं म्हणतात. आणि मग हे शमन किती प्रकारचं तर 7 प्रकारचं शमन. 7 प्रकार कुठले तर पाचनम, दीपनम, क्षुत्रुट, व्यायामा, तपमारुताः. पाचन करणं. आता पाचन म्हणजे काय तर पाचन म्हणजे आपण बघतो की वेगवेगळ्या आपण औषधं वापरत असतो आणि त्याच्याने ते पाचन करत असतो. मग ही वेगवेगळी औषधं जी आपण वापरतो त्याच्यामध्ये पाचन होत असताना मग मुख्यतः कुठलं पाचन तर उशीर हे मुख्य पाचन आहे असं सांगितलं जातं. बरोबर, तो उशिराचा वापर करणं. मग त्याच्याने काय होणार आहे तर शरीरातले जे विकृत दोष आहेत त्याचं पचन होईल. सो ह्याच्यामध्ये पाचनम, त्याच्यानंतर दुसरं आलंय दीपन. ह्याच्या सगळ्याची व्याख्या बरं का तुम्हाला होमवर्क साठी. पाचन म्हणजे काय, दीपन म्हणजे काय, क्षुधा धारण म्हणजे काय, व्यायाम म्हणजे काय, आतप आणि मारुतः या सगळ्याचे प्रत्येकाचे व्याख्या काढायच्या आणि एक एक दोन दोन द्रव्य ऍटलीस्ट त्याच्यासमोर एक्झाम्पल म्हणून लिहायची. हा तुमचा होमवर्क आहे. तो पाचनम, दीपनम, क्षुत्रुड, पाचन करणं, दीपन करणं, क्षुधा, क्षुधेचा अवरोध करणं. आता कसं आहे ना तर क्षुधेचा अवरोध हे करावं का नाही करावं तर 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला शिकवलं की नाही करायचं, बरोबर. परंतु क्षुधा लागलेली असताना अवरोध नाही करायचा. परंतु क्षुधेचं उदीरण पण नाही करायचं, म्हणजेच काय भूक लागलेली नसतानाही नाही खायचंय. म्हणजेच याचा अर्थ असा की भूक लागल्यानंतर सुद्धा लघु आहार घेणं किंवा अग्नीला थोडीशी विश्रांती देणं, त्याला जडपणा न देणं, या अर्थाने क्षुध आलेला आहे. तसंच तृटचं पण, तृषा. तृषा म्हणजे सुद्धा काय की जी तृष्णा म्हणजे तहान लागली आहे अगदी गळाटल्यासारखं होतंय आणि तरी पाणी प्यायचं नाही, तर तसं तृष्णेच्या अवरोध या अर्थाने अपेक्षित नाहीये. मग काय तर उगाच ढीगभर पाणी नाही प्यायचं. भूक म्हणजे तहान लागलेली असतानाच पाणी प्यायचं, ते सुद्धा बसून प्यायचं, अगदी थोड्या प्रमाणात प्यायचं आणि ते सुद्धा दीपन पाचन सिद्ध औषधाने पाणी प्यायचं. असं जर केलं ना तर त्याचा त्रास होणार नाही, बरोबर. आणि म्हणून पहिल्यांदा पाचन दीपन दिलं आणि त्याच्यानंतर मग क्षुत्रुट दिलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे की पाचन आणि दीपन हे करत असताना क्षुधा आणि तृषा हे पाचन आणि दीपनाला लावून घ्यायला पाहिजे. म्हणजे क्षुधा असताना पाचन दीपन सिद्ध आहार घेणं, म्हणजे आता काय त्याला आपण म्हणून वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध पेया वापरणं किंवा तहान लागलेली असताना वेगवेगळ्या औषधांचं जसं आपण षडंगोदक वापरतो तर तसं वापरणं, ह्या गोष्टी करणं ते गरजेचं आहे. आणि म्हणून पाचनम, दीपनम, क्षुत्रुड, व्यायाम. व्यायाम म्हणत असताना काय तर आपल्याला बरं नाही आणि व्यायाम करणं असं अपेक्षित नाहीये, पण लंघन या अर्थाने करत असताना व्यायाम अपेक्षित आहे. ओके, म्हणजे शरीराचं अपतर्पण करायचंय तर तिथे काही ना काहीतरी व्यायाम व्हायलाच पाहिजे ना. आणि म्हणून व्यायाम, पाचनम, दीपनम, क्षुत्रुड, व्यायाम, आतप आणि मारुत. आतप सेवा आणि मारुत सेवा ह्या 2 गोष्टी महत्वाच्या. आता आतप सेवा करावी असं म्हटलंय का हो तर आतप सेवा करावी काही ठिकाणी. कधी तर ज्या वेळेला प्रमेहासारखी संप्राप्ती शरीरामध्ये आहे तर तिथे आपल्याला अपतर्पण करायचं आहे, मग त्याने ते इतकी इतकी योजनं चालावं, विहिरी खणाव्यात असं म्हटलंय का नाही. आणि म्हणजेच काय तर व्यायाम करावा भरपूर प्रमाणामध्ये. जिथे जिथे बृहण झालेलं आहे, जे जे शरीर बृहित आहे तिथेच लंघन करायचंय. कारण पहिल्यांदाच सांगितलंय त्यांनी उपक्रम्य कसे आहेत 2 प्रकारचे आहेत आणि उपक्रम्य 2 प्रकारचे म्हणून उपक्रम 2 प्रकारचे, राईट.
सो त्यानुसार जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळेला हा उपक्रम्य गृहीत आहे आणि म्हणून त्याचं लंघन करायचं आहे आणि म्हणून व्यायाम आणि आतपसेवन असं आलं. आतपसेवन नुसतं उन्हात बसल्यानंतर सुद्धा स्वेदन होणार आहे आणि स्वेदन झाल्यानंतर आपण बघितलं की शमनामध्ये त्याचे प्रकार येतात, बरोबर. सो त्याच्यामध्ये दीपनम, पाचनम, शत्रुन, व्यायाम, आतप आणि मारुत सेवा. मारुत सेवा याचा अर्थ दोन पद्धतीने वाऱ्यामध्ये बसावं असं म्हणलं आहे, बर का. वारा अंगाला लागला ना की शरीरामध्ये निसर्गतः वातप्रकोप होतो, बरोबर. मग हा जर का शरीरामध्ये गृहण जास्ती प्रमाणामध्ये झालेला आहे तर हा जो वाढलेला वात आहे ना तो शरीराचं कर्षण करायला मदत करेल आणि म्हणून हे महत्वाचं आहे. आणि दुसरा अर्थ मारुत सेवा ह्याचा अर्थ प्राणायाम. जसं व्यायाम म्हटलं ना तसंच प्राणायाम पण करणं गरजेचं आहे. म्हणजेच लंघन गृहण या अध्यायामध्ये व्यायाम आणि प्राणायाम या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि म्हणूनच वजन कमी करण्यासाठी जे जे पेशंट्स आपल्याकडे येतात त्यांनी तर ह्या पेशंट्स मध्ये सुद्धा आपल्याला आपलं काम तर वजन कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहेच आहे, पण त्याच्याच बरोबरीने पेशंटनी स्वतःहून औषध घेणं आणि पेशंटनी स्वतःहून त्याच्या ठिकाणी व्यायाम करणं, प्राणायाम करणं ह्या गोष्टी सुद्धा अवलंबून आहेत. आणि म्हणून वजनाचे जे जे पेशंट्स असतात ना त्यांच्यामध्ये विशेषत्वाने आपण बघतो की आपल्यावरती अवलंबून असतोच रिझल्ट, पण पेशंट वरती खूप सारा अवलंबून असतो, पण तो आहार काय घेतोय हे सुद्धा महत्वाचं आहे, राईट. सो त्या दृष्टीने पाचनम, दीपनम, शत्रुन, व्यायामातपमारुताः. त्याच्यानंतरचा श्लोक जो आहे तो गृहणम शमनम त्वेव वायोः पित्तानिलस्य च. हा, आता ह्या श्लोकाचा जेव्हा आपण अन्वय लावतो ना त्यावेळेला गृहणम शमनम तु एव वायोः, वायोः शमनम तु एव गृहणम म्हणजेच काय तर गृहण केलं म्हणजेच वायूचं शमन होतं या अर्थाने. आणि पित्त अनिलस्य, वायूचं आणि पित्ताचं आणि अनिलस्य वाताचं, वायूचं शमन हेच पित्त आणि वाताचं शमन आहे असं म्हटलं. म्हणजे गृहण करणं, गृहणाने वायूचं शमन होणार आहे आणि गृहण केल्यानंतर पित्त आणि वात कमी होणार आहेत आणि म्हणून गृहणम शमनम त्वेव वायू पित्तानिलस्य. आता वायोः पित्तानिलस्य असं म्हणत असताना वायोः म्हणजे वायूचं शमन म्हणजे गृहण आणि वात पित्ताचं शमन म्हणजे गृहण. म्हणजे एकटा पित्त नाहीये बरं का तिथे, वात पित्त जेव्हा आहेत ना तेव्हा आणि एकटा वात तेव्हा, जे द्वंद्वज दोष आणि एकदोष वायू ह्याच्या ठिकाणी जे महत्वाचं आहे तर तिथे गृहण हे महत्वाचं आहे आणि म्हणून गृहणम शमनम त्वेव वायोः पित्तानिलस्य. मग आता गृहण कोणाकोणाला द्यावं तर गृहयेत व्याधी भैषज मध्यस्त्री शोककर्षितान भाराधोर क्षतक्षीण वृक्ष दुर्बल वातलान गर्भिणी सुतिका बाल वृद्धान ग्रीष्मे परानपे. गृहण कोणाकोणाला द्यावं, छान मस्त लिस्ट आहे. गृहण म्हणजे काय तर वायूचं शमन करा किंवा वातपित्ताचं शमन करा. हे केल्यामुळं काय होणार आहे तर शरीरामध्ये शमन झाल्यामुळे गृहण होणार आहे म्हणजेच शरीर बृहत्वाला जाणार आहे, मोठं होणार आहे. हे कोणाकोणाला करावं तर जिथे जिथे शरीर बारीक आहे तिथे तिथे करायचं हा अर्थ झाला. गृहयेत कुठे तर व्याधी भैषज मध्य स्त्री शोक कर्षितान, कर्षित झालेले आहे त्याच्यामुळं कर्षण ज्यांचं झालेलं आहे. कशा कशामुळे कर्षण झालंय तर गृहयेत व्याधी कर्षितान, ज्यांना ज्यांना खूप मोठे आजार होऊन गेलेले, अनेक काल असणारे आजार होऊन गेलेले त्या पेशंटना गृहण करावं. आताच्या पेशंट्स मध्ये आपण बघतो की पोस्ट कोविड खूप विकनेस येतोय पेशंटला, हो की नाही, म्हणजे कर्षण झालेलं आहे, मग त्या ठिकाणी गृहण करणं गरजेचं आहे. मग हे गृहण करत असताना कशाने करायचं तर वेगवेगळ्या औषधी आपण वेगवेगळ्या वापरत असतो, पण दरवेळेला पृथ्वी महाभूताचा संबंध तिथे येतोच, परंतु अनुरसाच्या हिशोबाने वेगवेगळ्या पद्धतीने ते द्रव्य काम करत असतात. जसं शतावरी नो डाऊट पृथ्वी आणि आत्मभूताची आहेच, पण तिक्त रसाने काय करते तर दीपन करते, म्हणून रस धात्वगणी चांगलं ठेवण्याचं काम सुद्धा शतावरी करते आणि म्हणूनच ते रसायनाचं काम करते, राईट. तर ह्या पद्धती गृहयेत व्याधी कर्षितान आणि कोणाला तर गृहयेत भैषज्य कर्षितान असाही शब्द आलाय बरं का. गृहयेत व्याधी भैषज्य म्हणजे खूप सारी औषधं घेऊन ज्यांचं क्षरण झालेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा तसं गृहण द्यावं. आता ह्या पेशंट्स मध्ये आपण बघतो की इवन कोविड पेशंट्स मध्ये सुद्धा खूप औषधं घेतल्यानंतर पेशंटचं कर्षण झालेलं असतं
किंवा ट्युबरक्युलोसिसचा जो पेशंट आहे त्याच्यामध्ये व्याधिकर्षित तर तो आहेच आहे आणि त्याच्याच बरोबरीनं भेषजकर्षित सुद्धा आहे. वेगवेगळी औषधं घेतल्यानंतर त्याचं कर्षण झालेलं आहे असा. बृहयत व्याधी भैषज्य बृहयत मद्यकर्षित. मद्यकर्षित खूप सारं मद्य घेतोय, मद्यपी आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींमुळं कर्षण झालेलं आहे हे मद्यपानामुळे, तर त्या ठिकाणी सुद्धा गृहण करावं. त्याच्यानंतर स्त्री कर्षित, स्त्री सेवा अतिशय जास्त प्रमाणामध्ये ज्यांनी घेतलेली आहे त्याला सुद्धा आकर्षण होतं आणि शरीरामध्ये वातपित्त वाढत असतात आणि म्हणून तिथे सुद्धा गृहण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक वापरलेला शब्द आहे बृहेत शोककर्षिता. शोककर्षिता म्हणजे काय, तर ज्याला शोकाने ग्रासलेला आहे आणि म्हणून जो बारीक झालेला आहे. बऱ्याच वेळेला असं बघतो की आपण चांगल्या घरातल्या काही मुली किंवा मुलं असतात, सगळं व्यवस्थित चालू असतं, काही तिथे असं शंकेची जागा आहे असं काहीही नसतं, पण तरी सुद्धा बारीक होत असतात का, तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग येतो की कुठेतरी मन आनंदी नसतं आणि मन आनंदी नसल्यामुळं शरीराला काही लागत नाही किंवा त्याच्यामध्ये गृहण कुठल्याही पद्धतीचं होत नाही आणि म्हणून अंगी न लागणं असं मराठीमध्ये शब्द वापरला जातो. आणि ह्यालाच आपण बघतो की अंगाला न लागणं किंवा कितीही खाल्लं तरी काही उपयोगच होत नाही असं दिसतं. आजकालचे जे IBS चे पेशंट असतात ना, ते ह्या स्वरूपामध्ये बरेचसे बसतात. मग त्याच्यामध्ये एकतर वजन कमी होत असतं, बारीक होत असतात. त्याच्यानंतर विचार खूप जास्त येत असतात. ते एक खूप छान म्हण आहे बरं का. चिता शरीराला जाळते आणि चिंता माणसाला जाळते. म्हणजे जिवंतपणी चिंता, चिता आणि चिंतेमध्ये काय फरक आहे? असे संस्कृत श्लोक आहे, एक बिंदू मात्र फरक आहे. परंतु मोठा फरक असा आहे की चिता जी आहे ती मृत शरीराला जाळते आणि चिंता जी आहे ते सजीव शरीराला जाळतं आणि म्हणून शोक किंवा चिंता करून जे कर्षित झालेले आहेत अशा लोकांना काय करावं, तर गृहण करावं. सो बृहयत व्याधी भैषज्य मध्यस्त्री शोक कर्षिता आणि भाराध्वोर क्षतक्षीण वृक्ष दुर्बल वातलान. आणि कुणाकुणाला गृहण करावं, भार जे खूप मोठा भार सहन करतात. शिरसावहेत असं म्हटलंय, न भारम शिरसावहेत म्हणजे ऍक्च्युअल हेवी वेट्स उचलणारे किंवा ओझं उचलण्याचं काम करणारे ह्या लोकांना तर आहेच आहे. पण ओझं जे आहे ना ते शिरावर वाहू नये असं म्हटलंय. म्हणजे काय, तर बाकी शारीरिक मेहनत करावी पण शिरावर म्हणजे डोक्यावरती ओझं घेऊ नये, म्हणजे कुठल्याही गोष्टींचा ताण घेऊ नये. हे जे ताण घेणारे लोक आहेत ना त्यांना सुद्धा गृहण करायला हवं याचा, म्हणजे ज्यांनी डोक्याला ताण खूप लावून घेतलेला आहे असे. तो भारा अध्व, अध्व म्हणजे खूप जास्ती चालणारे. आपण बघतो की जैन साधू साध्वी जे असतात ते खूप सारं अंतर चालत पार करतात आणि मग तिथे कर्षित बारीक असतात ते आणि मग अशा वेळेला गृहण करणं गरजेचं आहे, हे सुद्धा महत्वाचं. तो भार अध्व उरक्षता, ज्यांना उरक्षता झालेला आहे अशाही पेशंटला गृहण करणं गरजेचं आहे. उरक्षतामध्ये आपण बघतो की संप्राप्तीमध्ये ट्युबरक्युलोसिसची संप्राप्ती दिसते आणि म्हणून तिथे सुद्धा गृहण करणं गरजेचं आहे. तो भार अध्व उरक्षता शतक्षीण. शतक्षीण हा वेगवेगळ्या धातूंच्या नुसार म्हणजे रसाचा क्षीण, रक्ताचा क्षीण किंवा मांसाचा क्षीण किंवा सर्व धातू क्षीण असे जे जे लोक आहेत ना तर त्यांना सुद्धा हे करणं गरजेचं आहे, गृहण करणं गरजेचं आहे. भार अध्व उरक्षत शतक्षीण वृक्ष दुर्बल वातलान. वृक्ष आहे लोक तरी सुद्धा आपल्याला तिथे गृहण करणं गरजेचं आहे. वृक्षता असल्यामुळे कशाला गृहण करायची गरज आहे, तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की शरीर जर वृक्ष असेल ना तर त्याच्यामध्ये स्नेह नसतो आणि स्नेह नसल्यामुळं काय घडतं, तर स्नेह नसल्यामुळं तिथे शरीरामध्ये वृक्षता येते, मग वातपित्त वाढत असतात आणि मग शरीर गृहण योग्य होतं म्हणून गृह्य होतं. राईट. सो भार अध्व उरक्षत क्षतक्षीण वृक्ष दुर्बल, जाता दुर्बल आहे त्याच्याही ठिकाणी गृहण करावं. आणि वातलान म्हणजे वात प्रकृतीच्या माणसांना नित्य गृहण करावं किंवा जे वाताचं सेवन नित्य करतात, वातल आहार विहार घेतात तर त्यांचं नित्य गृहण करावं. सो भाराध्वोर क्षतक्षीण वृक्ष दुर्बल वातलान. अजून कोणाचं गृहण करावं, तर गर्भिणी सूतिका बाल वृद्धान ग्रीष्मे परानपे. गर्भिणीचं गृहण करावं नित्य. आता काहीही असेल म्हणजे वजन जरी वाढलेलं असेल, समजा कन्सीव्ह करताना वजन 100 आहे, मग आता वजन कमी करायचं का, तर नाही. गर्भिणी आहे ना मग तिचं भ्रूणच व्हायला पाहिजे. मग एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर सुरिकावस्थेत गेली की मग त्याच्यानंतर वजन कमी करायचा विचार करायचा, तोपर्यंत नाही. आणि म्हणून गर्भिणी, त्याच्यानंतर सूतिका
ज्या वेळेला सुतिका म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर, आता मी म्हंटल की नंतर वजनाचा विचार करायचा, पण सुतिका म्हणजे गतसुताभिधानाच्या पुनरार्थवदर्शनात असं म्हटलेलं आहे. तर सुतिका ही अवस्था जोपर्यंत ना तोपर्यंत तिचं गृहण व्हायलाच पाहिजे, मग वजन किती यायला अर्थ नाही. तू सुतिका म्हणून अवस्था एकदा बदलली की मग नंतर हे गृहण करायची गरज नाही अशा अर्थाने. पण गर्भिणी, सुतिका आणि लहान मुलं, बाल त्यांना सुद्धा नित्य गृहण करायला पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे लाडू मुलांसाठी बनवले जातात. आणि वृद्ध लोकांचं सुद्धा गृहण केलं गेलं पाहिजे, कारण वृद्धांच्या ठिकाणी कसं आहे की वृद्ध जे आहेत ना तर त्यांचे धातू जे आहेत ते हीयमान आहेत, बालांचे धातू आहेत ते वर्धमान आहेत, म्हणजे सार धातू दोघांचेही नाही आहेत. आणि म्हणून सारत्व येऊन गेल्यानंतर परत हीयता आलेली आहे, कमीता आलेली आहे, हीनता आलेली आहे, आणि म्हणून तिथे वृद्ध लोक आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा गृहण करणं गरजेचं आहे. तर गर्भिणी, सुतिका, बाल, वृद्धान आणि ग्रीष्मे परान अपी, अपरान अपी, अपर म्हणजे सगळे हे सोडून, अपर म्हणजे सगळ्या लोकांचे, इतरांचे सुद्धा या अर्थाने. इतर कोण, तर हे सगळे नसणारे म्हणजे बाल आहे, वृद्ध आहे, गर्भिणी आहे, कर्षित आहे, हे काही नाहीये, तरी सुद्धा ग्रीष्म जर का ऋतू असेल तर त्यांचं सुद्धा गृहण करावं. आणि म्हणून ग्रीष्म ऋतू हा गृहणाचा ऋतू म्हणून सांगितला जातो, म्हणजे गृहण काल नाही येतो पण गृहण करण्याचा काल आहे तो. गर्भिणी, सुतिका, बाल, वृद्धान, ग्रीष्मे परानपे. पुढचा श्लोक वाचून आपण थांबूयात. हा, मांस क्षीर सीता सर्पिर मधुर स्निग्ध बस्तिभिः स्वप्नशय्या सुखाभ्यंग स्नान निवृत्ती हर्षणैः. ओके, हे पुढच्या शुक्रवारी आपण बघूया. तो आज थांबूया इथे. काही शंका असतील तर विचारा. तुम्हाला नसतील तर मी विचारेन ना शंका, असं म्हणते की विचारा. ठीक आहे, 1 मिनिट थांबते. ठीक आहे, आज कोणाच्या शंका दिसत नाहीये, तो थांबूयात आपण. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध केले, तेथ माझे जिवरले पायिकपण. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढवो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजय होआवे जे, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला.